मार्गात आलेल्या नवीन कुटुंबाचे 41 दिवसाच्या त्यागाच्या कार्याची समाप्ती 42व्या दिवशी झाल्यानंतर भगवान बाबा हनुमानजी तत्व व शिकवणीची प्रतिमा घेण्याकरिता नागपूरला भवनात आल्यावर विचारपूस झाल्यानंतर हवनाचे साहित्य मिळत असेल तेव्हाच हवन कार्याची तारीख त्याच दिवशीची किंवा दुसऱ्या दिवसाची निश्चित करावी. त्यागाच्या कार्याची समाप्ती होण्या अगोदर हवन कार्याची तारीख निश्चित करू नये. निमंत्रण पत्रिका छापू नये व कोणालाही निमंत्रण देऊ नये. कमीत कमी फक्त 5 पक्क्या सेवकांच्या सहकार्याने तीर्थप्रसादावर हवन कार्य घडवावे. 25. महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या फोटोला व्यक्तिगत कोणत्याही प्रकारचे हार सेवकांनी वर्गणी गोळा करून घालू नये व पूजा करू नये. महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या फोटोला सार्वजनिक व जनरल कार्यक्रमात हार घालून स्वागत करता येईल. 26. गावात गटात एखाद्या सेवकाकडे मय्यत झाली असल्यास व त्या दिवशी गावातील गटातील सेवकाकडे चर्चा बैठक असल्यास ती चर्चा बैठक रद्द करून किंवा थांबवून सेवकांच्या सोयीनुसार चर्चा बैठक पार पाडावी. 27. हिंदू धर्माला अशोभनीय असा मांसाहार सेवकांनी करू नये. उदा. गाय, बैल इ. 28. सर्व सेवकांनी सकाळची व संध्याकाळच्या पूजेची मांडणी या पुस्तिकेमध्ये दर्शविल्याप्रमाणे करावी. क्रमांक 29. मार्गात असलेल्या सेवकांच्या बहुधा धार्मिक कार्याशी संबंधित मुलांबद्दल बोलतो. जर ते शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहत असतील तर त्यांना त्यांच्या खोलीत पूजा करण्याची परवानगी आहे. मात्र त्यांच्या खोलीत इतर अनेक लोक राहत असतील तर पूजा करता येणार नाही. क्रमांक 30. हिंदू संस्कृतीनुसार विधवा स्त्रीला हळदी कुंकू लावण्याचा अधिकार नाही असे सांगतो. क्रमांक 31. पतीचे वाईट व्यसन सोडवण्यासाठी पत्नी मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार फक्त अगरबत्ती लावून योगाचे कार्य करू शकते असे नमूद करतो. क्रमांक 32. सेवकांनी कुटुंबात आणि सेवकांमध्ये वाईट शब्दात बोलू नये असा नियम आहे. क्रमांक 33. भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू करण्यापूर्वी कोणताही नैवेद्य न दाखवता बैठक सुरू करावी आणि बैठक संपल्यावरच नैवेद्य ठेवावा असे सांगितले आहे. क्रमांक 34. कुटुंबात कार्य सुरू असताना कुटुंबातील मुख्य व्यक्तीला 1-2 दिवसांसाठी बाहेरगावी जाण्याची गरज पडल्यास कार्य बंद करावे असे सूचित करतो. क्रमांक 35. बाळंतपण झालेल्या घरी सेवकांना इच्छेनुसार चहा, नाश्ता, भोजन करता येईल असे नमूद केलेले आहे. सदस्याचा मृत्यू. कुटुंबात मृत्यू झाल्यास सकाळी संध्याकाळी विनंती प्रार्थना करता येते पण माळ जपता येत नाही. रक्षा राख विसर्जन करून शुद्धीकरण झाल्यावरच देवाची पूजा करता येते. व्यवसाय आणि त्याग. साधे किंवा त्यागाचे कार्य करत असताना सेवक त्यांचा व्यवसाय करू शकतात, परंतु त्यागाच्या कार्यात मांस विकणाऱ्या सेवकांना उरलेले मांस घरी ठेवता येत नाही. कुटुंबातील कार्यादरम्यान कुटुंबात कोणतेही कार्य सुरू असल्यास त्या दिवशी माळ जपता येत नाही आणि देवाची पूजा करता येत नाही. कुटुंबातील सदस्यांना उष्णता किंवा कांजण्या आल्यास देवाची मूर्ती 3 दिवस दही दुधाने धुवून पूजा करावी आणि 4थ्या दिवशी समाप्ती करून दुसऱ्या दिवसापासून माळ जपावी. दुपारी मांसाहार केल्यानंतर दररोज प्रमाणे संध्याकाळी प्रार्थना करता येते आणि संकट आल्यास तीर्थ सुद्धा देता येते, परंतु हवन कार्यात आणि चर्चा बैठकीत जाऊन मार्गदर्शन करू नये. इतर